त्याचं स्वागत करणं आपल्याला क्रमांक आहे. तुमचं स्वागत आहे आपला आगमन झालं. आपण इथं उपस्थित असलेल्या ठिकाणी राजकर्त्याला गंधन गरजेचं. आतापर्यंत पौराणिक करण्याचा कर्तव्य माझा पितृदेवतेने केला. ते ब्रह्मानंद बाबरींच्या पुष्कळात जन्माला जसा पोत देव दत्त गेले अनेक वर्ष झाली माझं पौराहित्य केलं आणि त्यांच्या हिरण्य गर्भापासून तुमचा जन्म झाला. ब्राह्मण आम्हाला वंदनीय आहे. मृत्यूलोकचा खरा देव म्हणून ब्राह्मण आणि म्हणून अखिल ब्राह्मणांना भूदेव म्हटलं गेलं. अशा हे भूदेवा प्रतिनिधी म्हणून या सुवर्णमंडपाला म्हणाला हे सारं ब्राह्मण बसलेले आहे. त्या ब्राह्मणांच्या शेती बंद करतो निमाई एकदा महिन्याच्या बाबा माझ्या शेती उठतो काका सुशु तरी बुलबुल घातली अशा जमाच्या नाही बाबा माझ्या तुला हा चकपाक चकपाक जाता काही आज पडतात म्हणा. हो काय मासा मी या घराकडे नाही होतोय. मी गेले सध्या किती माझी एक म्हस आणि एक येडो त्या दोघांना घेतली आणि मी सध्या गेले. सड्यापासून दुपारी खाई होय तर आजी आपली आमची दाया उभी आणि आजी सांगताय नातू फक्त काय राजाच्या बहिणीच्या लगीनाशा राजाच्या बहिणीच्या आमचा काय गुरचा म्हणजे आमका पती काय या पती काय मी न पोचतोय. आजी सगळ्या गोळवात पियात नाही आणि बाजारात घेय आणि बाई घे बघा साई आणि होय पोलको आणि होय दागदागिनी आई होय बाय कशी चाकपाक 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 लोकांनी इच्छा होई बायबा खुशी नाही इतकी चकचकीत ऐकियात म्हण बाई एक दागदागिनी आई राती होय आणि आजी एक सगळे माका राती येऊ काय उतय आजीन माका राती उतय यान पहिले हळद घातियान हळद घाते म्हणजे हळद सगळे यान आणि काय केलोय मी मत्या काय माझ्याशिवाय मत्या कोण वट्यात जाऊचो ना मान पहिले उतयोय आणि वतात घे वतात किती गेलोय ऐकियास आणि आपले बघूया खळच्या खळ गेले ऐकियास आणि फात्या कुठे तो हुई लग्न घेते पण कोण माझी सागूची कोण कळणार नाही कसो कोणतो कोणतो नायक कोण म्हणता बघा नारायण ए माका नायक म्हणा नको. हो तू माझ्या वैकीचो असं काय झालंय तू माझं पाहुणं तू माझे कोण खावे का माका नायक किती म्हणतो देवा पण आवाज देवाच्या नाव घेतो माका वाचिया माका नायक म्हणतो का दिया मी तुझ्या काही नाही माका किती काय घ्यायचो दिया कोण आपण मी नवयो हा खुशी होय तुका पूल काही बोलू नका काय सांगतो मी ये खुशून माझ्या सा तू कापूय हो कुठून आला विचारतोय दात सांगते तू कापूय हो दोन गाव तू कापूय माका दोन गाव एवढ्या कुठून आला ते सुनी माझं नाव हनुमान मारुती वादन नाव
नावच सांगयोय हनुमान मारुती वादळ पशूंची नावं ओ आमची नाव सांगयोय तुझं नाव काय माझं नाव मारुती बाबाचं नाव हनुमान बाबाचं नाव प्रथम जय मा किती येय अशादी बापाचं नाव पुढे काढून जय मग येय अशा रीतीने माझ्या बापाचं नाव पुढे माझं नाव पाती हा मन मन हनुमान मारुती वादळ आपण नवरदेव मी नवयो काय तुमचा डोळा फुटलाय डोळा फुटात ना या आजीचा कैमा आजीनं बोललाय दादा तबाय होत ह्या आजीचाच कैमा आजीनं बोललाय आजीच भाऊ नाही हो आमच्याकडे काय माहिती माझ्याकडे एक म्हस आणि एक येडवा हा तुमच्याजवळ वेडा आहे ओ एक म्हस आणि एक येडवा ते म्हणतोय वेडा आहे तुमच्याजवळ ओ येडो नुय रेडो येडो येडो काय झालं असे सिंगाचो हा तो येडो ऐकतात आमची म्हस आणि येडो ना ते कमी घेऊन गेले शाळ्यात आणि शाळ्या वसून खाई उतार तर आजी माका सांगता मो राजाच्या बहिणीचं लगीन असा बोल बाई गप येतोय मी बाजार गेलोय आणि आजी एक सगळे गोळवा तुया बांध हो आणि आजी ती गोळवा बांधली मो आणि माझा काय झाला मी या शिवती होय आणि आता तांबियो घेतोय आणि वत्यात घे मो कशाला नाही किती घेयो दूध काय घे मो ऐक्यात वत्यात घे सगळं सामान जेवय घेयोय आणि असा पाणी मारियोय आणि हात घातयोय हात घाती म्हणतो का यात यात मारू मो हो त्या म्हशीचं दूध मी हात घाततोय म्हणून माका संशय येऊ म्हण पण घ्या धावत घेय कंदी पेतय आणि पण गोत्यात येय आणि असो कंदी पेतय आणि असो बघतोय पंचदूधकारी होतोय तो पंचदूधकारी होतो पंचकारी होतो ओ रेड्याचा दूधकारी होतो जो गप येऊता याच्या बाबा खात्यात या लाट मारून या खोलून टाकया हो या आजीचं काय मग आजीन काय काय माहिती म्हशीचं काय बांधण्यात या याच्या काय बांधण्यात म्हशी याच्यात माझी चूक काय बापूच्या मध्ये काय हो मिशी ही मिशी येता माका मिशी पोषकी होती हो येताना वाते काय काय खाई नाही पोषकी यज्ञाची ऐकयात वाट एक ते मी त्याच्या घरा काय गेलोय मी त्यासाठी माझी ताई कशी गुळगुळ सुळसुळ करून टाक त्यांना काय केल्या वळतं ताई केल्या मिशी पातळ खाई उतर या म्हणून अशाला तो समूळ भक्त बसून जायला बाई एक साई आणि कंचुकी फाटलेली दिसते पंची फाटाक नाही माझीच फाटली हो कंचुकी विचारतोय बघा ओ पोयको तो पोयको ओ पोयको तो पोयको ओ बाई एक पोयको आहे आणि साई आहे तुम्ही सांगता तो कंचुकी फाटलेली आज्यात बघा सांगियात साई नेत्रान बैशी चकचकीत घेऊन जा आणि पोयको फाटको घेऊन जा किती म्हणायचा साई चकचकीत अशी आणि पोयको फाटको आशियो काय बाय माणसा पदर सरस वय घेतली त्या फाटको पोयको दिसता का म्हणे म्हणा आणि पोयको तो चकचकीत असो तर पदर वय घ्यायची नाही मग आजी माझी अशी असा आजी सांगेन बघा असू दे काय नाही हो मी तोय नाही या माझ्या बाईचा आणि या माझ्या औषधा म्हणजे तुमचं लग्न झालं नाही ओ यगीन काय ओ यगीन जाया पण आता बाय नाही ओ एक दिवशी काय नाही म्हणायचा आमच्या मत संकट या मोठो योग तर योगात माझी आजी मी मो आता म्हणत आजी जिवंत आहे हो माझी दोन आजी आहे सबकी आणि तू ऐकूया ती सबकी मी आजी कशी माझी आजी मी मो आणि मी मोठ्यात बाप माझी आजी माझी काय चाललंय तुमचं काय लोक बाप माहिती ऐकूया तेव्हा अवार्डातले लोक सगळी जमा झाली अवार्डातले लोक सगळी जमा झाली आणि सगळी जमा झाली माका जवळ घेतली माका म्हणजे या लोक मी तुझी आजी असं मी गप येऊ आणि दुसऱ्या भाषा माझी बहीण मी मोठ्यात बाप माय बहिणी बाप माय आणि सगळी लोक जमा झाली सगळे लोकांनी माका जवळ घेतली 5 दिवस हात भाऊ यांनी प्यामाने मग या नको मी तुझी बहीण असं आणि मी गप येऊ तिसऱ्या वर्ष माझी बाय नाही मोठ्यात बाप माय
सगळी लोक जमा झाली आणि पण ती लोक याम याम लवली जवळ कोण येईन हा? माका जवळ कोण घेईन आणि? आणि माका सांगन या नको मी तुझी बायल ओ, असो सुंदरांच्या बाई. म्हणजे आपल्या मनात काय होता मनात काय होता पण म्हणूनच हा? तेव्हा ती बाय माझी वाई हो, असू दे. हो आई या. हे काय काय तुम्हाला काय रोग काढला की काय योग ना तेव्हा सगळं तो- हो योग ना तेव्हा सगळं तो. हो हा? आमचं तुकापूया ना हा? तुकापूय त्या तुकापूया ना बाई ना हो हा? काय चाललंय काय झालं? तुमच्या गावी स्त्रिया नाही तुम्ही कसं जन्माला आला हो ते नाही हो ते बोय 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 हा, हा तुमच्या गावी वीर नाहीये हा बाई नाही हा? आमच्याकडे लहान लहान दबके आणि आणि ते दबके होते धाया वृक्ष दक्ष कोण नाही राज धाया वृक्ष आणि वर ते धाया होत हा. आणि ते धायान तो पाय होता दबक्यात पत्ता आणि त्या पाणी कुत्ता हा, अंगात येतो. हो, अंगात नाही होय ना मग? कुत्ता हा, नाशिवंत होतो. हा पाणी त्या कुत्ता आणि आणि त्या पाणी आम्ही खालो हा? का आमचा फुकता आमच्या गावात ना तुका पुयात ना हा? तुका पुयात हो. हा आमच्या गावात तुका पुयात हा. ह्या ना बाई कोण आणि पुलिस कोण वयकाचाच ना म्हणजे? सगळ्यांचीच असा सर्वांतच होतो. सगळी दोषी आहे ऐकल्या बसा तुम्ही बोल नारायण हा म्हणजे लग्न नायक होईल तू हो देवाला ठेवतात ते श्रीपा नव्हे दोन मी नाराज नाही तू मी तुमच्या स्वागतासाठी आलोय माझी साबुती तुझ्या भेट स्वागतासाठी बाबा माझा बाबा आशीर्वाद नमस्कार आमच्या लक्ष द्या असू दे हा असं चालायचं काय ना सगळे शहाणे असून नाही चालत म्हणजे काही आपल्यासारखे असायला हो तसं त्यांना म्हणायचं नव्हतं चालते वा हो लग्न कुणाला करायचं आहे काही बोलू नका हा? योग असते हो. किती येतो मग तो देखणं होऊन येईल असू दे इथं राजकर्ते आहे काही गरज नाही लग्न तुमचं झालेलं आहे हो इथं बसा या मार्गाने येणार आहे आलेल्या प्रथम तुम्हाला म्हणणार आहे लग्न तुमचं होणार आहे अरे मला वाटलं काहीतरी वेगळं आहे नाकावर मारे तिकडे पण मरशील पण तो तू काय मी हो मी नवयो तुम्ही कोण माहित नाव विचारलं माझं नाव विचारलं माझं नाव हनुमान मारुती वांदळ जनावरांची नावं नको तुझं सांग माझ्याच सांग हेच ना हनुमान मारुती वांदळ कुठून आलात तू कापूर अरे माहित का कुठून आलात अरे तास सांगे तू कापूर अरे आमच्याकडे दोन गाव होत तुकापूर आणि माकापूर गावाचं नाव आहे गावाचे नाव अशा चुकून बाबा चंबासूर चंबासूर लंबासूर ऐकू का मी येतो अरे चंबासूर हा चंबासूर चंबा खुशनी हो पाताळवान पाताळची हो आम्ही जर सकाळी करतो पुष्पाला मोडतो आणि तू पाताळ जाऊ पाताळ जाऊ कसो अरे पाताळ भुवन हा मृत्यूलोक आहे इकडे राज्य आहेत असं एक राज्य आहे मृत्यूलोकाच्या खाली त्याला पाताळ भुवन म्हणतात तिकडचा राजा आहे मी म्हणजे थोडं तू राजा तू हो खालसून बाक्कर गेलीस ना
तू दादा म्हणून दादा ये बस का नाही नीट बसायचो नीट बसायचो बसते 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 हा कोणी आहे का नमस्कार नमस्कार एवढं स्वागत करतो नमस्कार स्त्री म्हणून परिचय घडलेला नाही मला वातावरण आमचा साम्राज्य आहे दानवकुळात जन्म झाला आणि जन्मातो आमचं नाव आहे अतार विद्यान सुंदर महातार जलांतर रथांतर माता हो या सप्तमानावर राहण्याचं वसिष्ठान नाव जन्मातो माझ्या बहिणीच्या स्वयंवराची वार्ता करुणामागणी षटकोनी झाली आणि ती तुमच्या कानी गेली निमंत्रण नसताना सुद्धा तुम्ही त्याला तरी पण तुमचं स्वागत करा आनंद झाला आई तुमचा बाजूला हे वैभव पहिलं हे राजा नमस्कार नमस्कार पुढे येऊन काय दिवे लागले मुळीच घाबरू नकोस तुझी सारी तयारी लग्नाची मग ते केव्हा बोलणार घाबरू नकोस लग्न तुझं होणार आहे बोललं का तिला? याचं लग्न होणार नाही कारण हा. याचं लग्न झालं लग्न झालं मग. माझा लगीन झाला हा. माझी बाय नाही कुठे गेली बाय गेली वय ती मी एवढे खायची पप्पा नाही बघणार ना तुला पण पाठवी ना बघतो मग हे जातो नाही अरे बाबा त्याचा वागूय गे मये नीट बसायचं कोण आहे तिकडे चला माझ्या बहिणीला वधू आली योधू ओ नवरदेव नवमुली आली ही नवरी माझ्या आवडी पाया पडते हे सारं घ्या चला चाल केव्हा किती आहे? लग्नासाठी आला ना लग्न घेऊ हिला आई का म्हणतो आई आई किती म्हणतोय हा? तुझं लगीन नाही मी ब्रह्मचारी आहे. बरोबर तू आई आणि बाई समजत ओ नवरदेव. जरी माझं लग्न झालं नसेल ना इतरांची लग्न पाहिली हा. आहे इतरांची लग्न लावली सुद्धा आहे हा. आणि जर का तुझं लग्न झालं असेल हा. मोडायला वेळ लावणार नाही मी मोठं घ्या. हिला आई का म्हणतो आई आई किती म्हणतोय ऐकूया आता ह्याच्या शेप नको ना तू आहे हा, ह्या तुका एका बरोबर आहे. विचारायला हो ह्या तुका बरोबर काय जगायला इतक्यात बरोबर बोललो हो. इतक्यात टेक्नो मी आता ह्या बरोबर तुझ्या बोललो हा. आणि ह्याच्यात टेक्नो मी असं हा? आता टेक्नो असल्यामुळे इथं मला लगीन जाताय होणार तर जाताया म्हणजे होणारच जाताया म्हणजे जाताया हा आणि समजा तिचा माझा लगीन झाला आणि वाईट तुझं लगीन झाला नाही मा मी आपल्या तुझ्या आशा यावा आपल्या ठरलेल्या घाबरू नका तिचं लग्न झालेलं नाही ठराक नाही मा तुमचं होणार आहे हा समजा तिचा माझा लगीन जाताया प्रेमाची प्रेम मला उभी घेऊन आहे ती तुमच्यात कंदी घालणार. माझ्यासाठी हो, हो. हा तिचा माझा लगीन जाताया आणि ही जर का प्रेमाची कंदी नाही पडली ना हा याची माळा पडेल म्हणजे तशा का वाढ नको हा तिचा माझा लगीन जाताया हो. लगीन जाताया म्हणजे जाताया तिचा माझा लगीन झाला आणि- का तिचा पोळगी जाते हा. का ती आय म्हणते ना हा. ती कधी उग्या वाटत उग्या ते शब्द टाकून ठेवतो स्वप्न पाहतोय आणि का बघा जण सांगतो काय हा. सांगता येतं
नाव काय? हसी 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 सारा बघा बघ ऐकून घेतोय तुझं मी बोला कर ना बाप बोलला वेळाचा कारभार. ही माझी बहीण गीतांजली. काय ते बोलतो ते? ही माझी बहीण गीतांजली. कोण ही बोल? गीतांजली पतंजली. गीतांजली गीतांजली माका वाटलं पतंजली. त्यांच्याकडे लक्ष दे बरं. हवे ना नाही पेक्षा हा कारभार असला जो पसंत पडेल त्या सगळ्यात बरं मला आमचे मित्र प्रथमेश गवस राहणार पिंपळी यांनी माझ्याकडे करून स्लॅबचं वाचलंय. त्याचप्रमाणे लक्ष्मण गवस तुझं स्मरण करते. आज माझ्या इच्छेनं तर माझ्या दादाने स्वयंवर रचला. या स्वयंवरात कोणत्याही प्रकारचा अनिष्ट न येऊ एवढीच प्रार्थना स्वयंवराने मी मारले नाही, मी बोललो नाही तरी पण उचल बाबा हे लगीन नको मार खाऊ तुला. एक माझ्या निघायचं काय तर निघायचं तू सांगतो निघायचं तू सांगतो निघायचं कोण बोलला? तू सांगतो मी जाते पण आता इतको किती तापतो तिला आणि इतको किती जागा होतो तिला जागवा नको. आता इयो तितके लांबसून ना घालप जेवून जा आणि जागा होतो तिच्या. आता रागवान काय आता या यकीन नाही तर नाही बाई नाही ती नाही तिथं बहीण तरी काय जातोय बघ काय होतोय काय जीव द्यायचा आहे. जीव देऊतो ना जीव घेतोय कुणाचा? किती माझ्या माका मला सांगतो तुझं काम काय राहू नाही अशा तू जागा जागा मानव शिव शिकवून देतोय त्या काय का दिवस कपाळ नाही म्हणून नियम तुम्हाला मिळत होता. जो पण तुझ्या मनापासून दिला म्हणाल त्याचाच
ठिकाणी भांडणे बंदरा कधी जायचा रस्ता अरे आकाशात तुम्हाला हिमा म्हणते ना फुलत्या पुराच्या ठामालावर जमिनीची खंडरा तगडानं आपल्या दुर्दैवाला कधी जायचं हे इतरांच्या बाबतीत ते नशिबी आहे तेवढ्यात मिळतं म्हणतात त्यांच्या बाबतीत मी त्यातील नव्हे मी प्रयत्नवादी आहे इथं तो आलो ना इथे गुण आणि सौंदर्य याचं म्हणा नाही कोण हिला वरला तरी नेणार आणि वरला प्रत्येकाला आवडतं ते त्याला मिळतं अशातला प्रकार नाही आणि जर का त्याच्या मर्जीप्रमाणे मिळाला असतं तर या जगात केव्हा तुमच्या माणसाला असतं मी तुम्हाला सन्मानित केला आल्या तुमचा या ठिकाणी जर अपमान तुम्ही होऊ नये अशी तुमच्या मनाभावना असेल तर चला या माझ्या चंपासूर जीवनात कुणाकडून संधी घेत नाही संधी कुणाला देत नाही आणि संधीचा शेवट संग्रामात झाला असते मी परिणामाची पर्वा राजकर्ता राजा सुवर्ण मागणं आहे कारण उत्तम अग्रहाच्या पेक्षा वक्षमा सोडून येताना मनी रेवा भाषण घर्षण नतुमृत करा भाषणावरचं घर्षण रत्न संसू शकता शूद्र मातीच्या कारणांच्या शंकरी रस्त्यात समोर शकून कांदाला करू शकता इतर शूद्रांच्या जमणार माझ्या मुखातील शब्द हे वज्रालाभ आहे आजपर्यंत कुणी खोडल्या नाही आणि त्याला खोडण्याचा प्रयत्न केला मी त्याला सोडलं नाही जीवनात कृत्य आला तरी चालेल कारण फुकट भक्ताला दिला देण्यापेक्षा आपल्याला तुमच्या अंतराच्या जीवनात मी धन्यता तुम्हाला अरे सुगंधी फुले म्हणतात पण साऱ्या जगाला ते आनंद देतात आपल्याच्या भक्ताला संघ तारा करतात पण अखिले स्वतः मार्ग करतात तेवढा धाकटी पी आहे उदयी घेणारा मृत्यू हा झाला मला तो स्वीकार आहे पण प्राणाच्या अभिलाषानं इच्छा अर्धवट ठेवून जाणं माझ्या रक्तात तरुण प्रत्येकाला मला पण कोठ्यामध्ये जगतात जीवन जगते म्हणून घडवली गवताची मात्री अरे तेव्हा मी तुझा स्पर्श होतात गवत मला जातो सूर्याची प्रखर पडतात त्या गवत कमी जातो त्यातून कुणी जीवन जगू नये प्रत्येकाला एक ध्येयवादी मृत्यू जगायला पाहिजे मी कुठे विषाला मुसवणार आहे अरे माणूस मेला म्हणतात साऱ्या जगताच्या भगवंताला लढायला पाहिजे विचारा होता होऊन गेला आत्मविश्वास आहे माझा तुझ्या मृत्यूला आणि माझ्या वैरीला आता हा विषय बाजूला लावत आहे हे करत असताना मृत्यूला लावत आहे माझ्या पाताळातील नागरिक माझ्या गुन्हेगारांचा प्रकृती विकृती आणि संस्कृती प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीचा हर करत आहे विकृतीचा अंगीकार करत आहे आणि संस्कृतीचं खंडन करत आहे ज्याने संस्कृतीचं खंडन केलं त्याचा विश्व जरात चंपासुराला नामोहरण करे अशी पाचवी शक्ती ना जन्माला आली आहे भविष्यात येणार आहे अरे ही तुझी कल्पना आहे कारण गता शोधन कर्तव्य भविष्यात नाही वाचते वर्तमान में कार्य उद्भवण को प्रवर्तत है अरे मागे गेला तो भूतकाळ पुढे येणारा भविष्यकाळ आणि चालू वर्तमान काळ प्रत्येकाला भूतकाळ फक्त आठवायचाच असतो भविष्याकडे नजर ठेवायची असते आणि वर्तमान काळातून चालत असतो त्याच वर्तमान काळात माझा प्रतिवादी म्हणून बोलायला मी सुद्धा तेवढा घट्ट आहे माझ्या इज्जत आणि यांच्या रक्षणाकडे महामेरू पर्वत करून जर उभा राहिला सामर्थ्याच्या जोरावर पर्वताला वालावर वार केला म्हणून वादळ उठत नसतो सागराला आग लावली तो सागराला भेटत असतो त्या भ्रमकाल म्हणून मिळून गगनमध्ये घोडाने घेऊन पाहतोय त्या तुझ्या गडबडून पाहतो साक्षात क्षेत्राची या तुझ्या मनातील मनाचा मना सफल होण्यापूर्वी तुझ्या प्रेताची पायघडी करे हिचा आजाती नाही हे चंपासूर अरे प्रत्येक किनारा सागरासारखं उचलायचं असतं कर्तव्याच्या लाटावरून किनाऱ्याला आपल्यात असतं सागरात पाणी किती याला महत्व नाही लाटा किनाऱ्यावर किती बोलतात याला खरं किती प्रकार लाटाच्या रूपानं माझ्या समोर आहे त्या रूपानं असा उभा राही लाटावर मात आणि हिचा हात माझ्या या ध्यान रक्ताचा ठेवण्यापर्यंत माझा पहिला हात तुझ्या हाताकडे मिळणार नाही तोपर्यंत हिचा हात हाती घेऊन मी जात नाही तोपर्यंत माझा हक्क मागे राजा सोनाभाऊ भक्तराचा भक्त नव्हे कृतीचा शास्त्र आहे शास्त्र ही गाठी ठरवली आहे
पाठवला